समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण जोपासत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर मोजक्याच नेत्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। सत्तेत असोत वा नसोत सर्वसामान्य जनतेशी नाळ जपणाऱ्या अशाच नेतृत्वांपैकी एक नाव म्हणजेच सतीश जगन्नाथ सावंत। भिरवंडे येथील सुपुत्र, ठाकरे शिवसेनेचे धडाडीचे नेते, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि कणकवली विधानसभा प्रमुख म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत आहे। आज रविवार 25 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस असून या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वावर घेतलेला हा संक्षिप्त आढावा। वडील प्राथमिक शिक्षक असल्यानं लहानपणापासूनच सतीश सावंत यांच्या घरात शिस्त, शिक्षण आणि संस्कारांचं वातावरण होतं। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण करून त्यांनी कणकवली महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत येऊन पोहोचला। हेच त्यांच्या कर्तृत्वाचं मोठं उदाहरण आहे। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी सुरू केलेले उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरले। त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत राज्य सरकार आणि नाबार्ड यांनी जिल्हा बँकेला विशेष पुरस्कार देऊन गौरव केला। आज ते सत्ताधारी नसले तरी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हेच त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिलेत। नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचं नुकसान, फळपीक विमा योजना, विकास कामांचे प्रश्न यासाठी ते सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करताना दिसतात। अभ्यासपूर्ण मांडणी आणि सडेतोड भूमिका हे त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे। राजकारणासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही सतीश सावंत यांचं योगदान मोठं आहे। सन 2001 पासून ते कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष राहिलेत। गेल्या 24 वर्षात संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला त्यांनी नवं आयाम दिलं। शेतकरी, कष्टकरी, गरीब आणि मजूर वर्गातील मुलांनाही उच्च शिक्षण घेता यावं या उद्देशानं अनेक विद्यार्थ्यांची फी स्वतःच्या खिशातून भरून त्यांनी शिक्षणाची वाट मोकळी करून दिली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कनेडी प्रशालेनं मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला। ही बाब अभिमानास्पद ठरली। जन्मभूमी भिरवंडे गावच्या विकासातही त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे। धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते कायम अग्रेसर राहिलेत। ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा आहे। ग्रामस्थांचं प्रेम आणि पाठबळ हीच आपली खरी ऊर्जा असल्याचं ते नेहमी सांगतात। सत्तेत असताना आणि नसतानाही सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारं, जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। एक अभ्यासू, लढवय्या आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून सतीश सावंत यांनी आपल्या जीवनात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। जनसेवेचा ध्यास अखंडपणे जोपासणाऱ्या या कर्तृत्ववान नेतृत्वास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा।